बीड कोर्टाच्या आवारामध्ये गोंधळ घालणं अनेकांना आता भोवल्याचं दिसतंय। किमान 40 ते 50 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 5 जणांना ताब्यातही घेतलं गेलंय। बीड शहरातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडच्या संदर्भातली सुनावणी झाल्यानंतर त्याला परत घेऊन जात असताना 2 गटांमध्ये मोठा गोंधळ झाला होता। 2 गट आमने-सामने येऊन गोंधळ झाल्यानंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। ओंकार, बीड कोर्टाच्या आवारात गोंधळ घालणं अनेकांना आता भोवल्याचं दिसतंय। जवळपास 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळतेय। काय नेमकी अपडेट? नक्कीच अजिंक्यजी, जर पाहिलं तर वाल्मिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। जेव्हा संपूर्ण युक्तिवाद संपला आणि न्यायालयातून वाल्मिक कराडाला बाहेर घेऊन जात असताना अचानक काही जण आले आणि त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली। याच अनुषंगानं पोलीस त्यातील काही लोकांना ताब्यात देखील घेतलं होतं। यातील जवळपास जी आहे ती बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे आणि एकंदरीतच कुठेतरी हे जे सगळं आवारात गोंधळ घालणं आहे ते या सर्व आंदोलकांना भोवल्याचं बोललं जातं। ठीक आहे ओंकार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।